नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता। आज पावसाने थोडी विश्रांती दिलेली आहे, परंतु 3 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। आपल्यासोबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। तर काय सांगाल, 3 दिवसापासून पाऊस होता, काय परिस्थिती आहे आता सध्या जिल्ह्यामध्ये? दिनांक 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर या 3 दिवसात प्रचंड प्रमाणात आपल्याकडे पाऊस झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील 48 मंडळांमध्ये अतिवृष्टी आतापर्यंतची जी माहिती आहे त्या अनुषंगाने झाल्याचं आपल्याकडे नोंद झालेली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। त्याचबरोबर जे धरणांमधनं विसर्ग सुरू आहे, विशेषतः परभणी जालना जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे। त्याच्यामुळे सुद्धा गोदावरी नदी आपली पूर्णपणे आता भरून वाहत आहे आणि जी अलर्ट लेवल आहे 351 मीटर तिथपर्यंत सध्या ती पोहोचलेली आहे। अर्थात आपण श्रीराम सागर किंवा इतर जी खालची धरणं आहेत त्यांचं व्यवस्थापन योग्य प्रकारे तेलंगणा सरकारच्या मदतीने करत आहोत आणि वरून येणाऱ्या विसर्गावरही आपलं लक्ष आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारे मोठा पाण्याचा लोढा शहरात जाईल अशा प्रकारची परिस्थिती निश्चितपणे निर्माण होणार नाही, परंतु सर्व सतर्कता आपण बाळगून आहोत। तर या पावसामुळे खरीप हंगाम जे आहे ते पूर्ण खराब झालेला परिस्थिती आपल्याला सध्याला पाहायला मिळते। जिल्ह्यात एकंदरीत किती नुकसान झालेलं आहे पिकांचं? प्राथमिक अंदाज जो आहे तो आपला 2.5 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचं आहे। विशेषतः ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, 130 mm पाऊस एका दिवसात 1 तारखेला आपल्याकडे बऱ्याच तालुक्यांमध्ये आढळून आला आणि त्याशिवाय ज्या ठिकाणी ओढ्यांचं किंवा नाल्यांचं पाणी जाऊन थांबलं होतं अशा सखल भागांमध्ये सुद्धा शेतीचं नुकसान झालेलं आहे। सर, शेतकरी म्हणजे पंचनामे कधी होणार आहे? पंचनामे आज आपण सुरू केलेले आहेत आणि त्यामध्ये फक्त आता एक अडचण आहे की ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे अशा ठिकाणी आपण थोडी वाट बघू किंवा मग ड्रोन किंवा दुसऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण तिथले पंचनामे करून घेऊ। मात्र तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचा प्रस्ताव आपण लवकरच पाठवत आहोत। 2.5 लाख हेक्टर बाधित क्षेत्र आहे, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे? निश्चितपणे आपण बघतोय अजूनही पावसाचा अलर्ट आहे, त्यामुळे वाढण्याची शक्यता ही नाकारता येत नाही, परंतु आपण इतर ज्या सगळ्या बाबी आहेत, धरणातला विसर्ग असेल किंवा काही ठिकाणी आपण एक प्रिकॉशनरी बाब म्हणून लोकांना स्थलांतरित सुद्धा केलंय, त्या परिस्थितीवर लक्ष ठेवणार। नक्कीच पावसामुळे जे जनजीवन विस्कळीत झालेले आहे त्याच्यावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे। त्याचबरोबर शेती पिकांचं जे नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे सुद्धा आजपासून सुरू करण्यात आलेले आहेत। जवळपास 2.5 लाख हेक्टरवर जे शेती जे नुकसान झालेलं आहे त्याचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर यांनी दिलेली आहे। यशपाल भोसले, टीव्ही 9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।